नमस्कार. सध्या आपण आलेलो आहे सिंहगड रोडच्या तुकाई नगर परिसरामध्ये आणि इथे याचे कारण म्हणजे आता गेल्या 3 ते 4 महिन्यापूर्वी महानगरपालिकेने हा रोड बांधला होता आणि इथलची तुम्ही आता परिस्थिती बघू शकताय की इथं लगेच खड्डे झालेले आहेत. इथं खूप जास्त ऍक्सिडेंट होता आणि इथं जे राहणारे स्थानिक नागरिक आहेत त्यांना या सगळ्या गोष्टीचा त्रास होतोय. तर आपल्यासोबत हे नागरिक आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. ताई, काय त्रास होतोय? इथं माझं दुकान आहे, इथं दररोज मी बघते, रोज ऍक्सिडेंट होतात. रोज ऍक्सिडेंट होता आणि म्हणजे किती, म्हणजे दिवसाला किती ऍक्सिडेंट? 3-4 तरी होतातच. आणि हे खड्डे दिसत नाहीये नागरिकांना दिसत नाही. रात्रीचं तर अजिबात दिसत नाही. रात्रीचे लय खड्डे असतात, दिसतात ते. याची कंप्लेंट केलेली आहे तुम्ही? कंप्लेंट केली होती, माणसं येऊन गेले, काय बघतात, येऊन जातात, आज करू उद्या करू, करतच नाही ते काम. आणि इकडे हे जे स्ट्रीट लाईट आहेत तर म्हणजे त्याचा फायदा होतोय का? रात्री फायदा काही नाही होत, फक्त प्रकाश एवढाच पडतो. गाड्या जोरात असतात, काही जोरात असतात, काही कमी असतात, खड्डे दिसत नाही, ते स्लिप होतात, गाड्या एकमेकांना धडायचा ऍक्सिडेंट होतात. हो. आणि हा त्रास जो आहे तो हा पावसाळ्यात जास्त आहे तुम्हाला? पावसाळ्यातच जास्त त्रास आहे. पावसाळ्यात हा दिसतच नाहीये तुम्हाला? दिसतच नाहीत, खड्डे दिसतच नाहीत ना संध्याकाळची. रात्री तर अजिबात दिसत नाही. त्याच्यामुळे तिकडून गाडी फास्ट आले ना, गाडी बरोबर या खड्ड्यामध्ये अडकते आणि तो बरोबर माणूस पडतोय आणि हा त्रास होतो त्याने. आणि म्हणजे आता तुमच्या सोबतही अशी काही घटना झाली आहे इथं राहून? पण मी इथं ह्याच रोडला लाईनला आहे, मला पण खूप त्रास होतो. या गाडी माझी पण टेम्पो आहे, या खड्ड्यामुळे त्रास होतोच ना. जास्त टू व्हीलरच पडतात. आता बॉम्बे हायकोर्ट जे आहे त्यांनी म्हणजे गेल्या 4 दिवसापूर्वी असा निर्णय दिला होता की एका हप्त्यामध्ये म्हणजे एका आठवड्यामध्ये महाराष्ट्राचे हे जे खड्डे आहेत ते बुजवले जातील. हे बघायला तरी महानगरपालिकेचे लोक आले का? नाहीच आले अजून कोणीच. नाही आलंय कोणी? तुम्ही कंप्लेंट केल्यावरही इथं कोणीच येत नाहीये? नाहीये, कोणीच येत नाहीये. तुकाई नगर हा असा पॉइंट आहे की इथं कोणीच येत नाहीये. लक्षच नाहीये म्हणजे. दादा, तुम्ही काय सांगताल? काय रोजच पडतात. काल मी पण पडलो असतो, वीसच्या स्पीड समोर ना आलतो, अंगावर माझ्या स्पीड ने आलतो एक, मी बी खाली पडलो असतो का. आणि मी स्वतः रोज बघतो, रोज 2-3 ऍक्सिडेंट होतातच येतं. जास्त त्रास महिलांना वगैरे होतो इथं गाडी चालवताना? सगळ्यांनाच होतं, असं नाही की लेडीज जेंट्स सगळ्यांनाच त्रास होतो, असं काही नाही की लेडीजलाच जास्त होतो. म्हणजे महिलांना थोडा जास्त त्रास होतो. पडलं ना त्याच्या माथ्यालाच लागलं. माथ्याला लागलं? हो, एकदम रक्ताच्या थारोळ्यात पडला होता तो. आणि म्हणजे पाऊस पडल्यानंतर तर हे खड्डे दिसतच नाहीये का? नाही दिसत, पाण्यामुळे दिसूनच येत नाही काय खड्डे. आणि रात्रीच्या वेळेस तर म्हणजे नाही, कारण की स्पीड नाही, इकडनं गाड्या येतात ना, खड्ड्यात आदळतात आणि पडतात रात्री. असल्यामुळे ना लोकांना येणारी जी इथनं जी वाहतूक आहे ती एवढी जोरात येते की स्पीड ब्रेकर नसल्यामुळे डायरेक्ट, आणि तो खड्डा असल्यामुळे गाडी ठोकली जाते. 2-3 जण महिला पण पडले त्याच्यामध्ये. ते आम्ही अर्ज वगैरे केले पण तरी पण काही येत नाहीत करायला. एकदा आले, एकदा करून गेले की मग परत कोणी येतच नाही. पण हा रोड आता बांधलेला आहे ना, तर मग परत कसं काय इतक्या लवकर खड्डे पडले? झालाय रोड बांधून, महिनाच झालाय, जास्त पण दिवस नाही झालेले. लगेच खड्डे वगैरे पडले? पावसामुळे परत खड्डे पडलेले. 2 महिन्यात 2दा रोड बांधलेला आहे. परत ते तरी म्हणजे खड्डे पडतच पडतात. रस्ता चांगला बनवून द्या. आणि स्पीड ब्रेकर एक बनवले पाहिजे. सगळं स्पीड ब्रेकरच नाही रस्त्याला, सगळीच जोरात येतात, जोरात येतात आणि सगळीच जोरात येतात आणि ते काही दिसतच नाही ना, त्यामुळे सगळे ऍक्सिडेंट काय मागणी म्हणजे सगळ्या नागरिकांची मिळून महानगरपालिकेकडे? रस्ता व्यवस्थित झाला पाहिजे. आणि लाईटी असाव्या. रस्ता आणि लाईटी. लाईट म्हणजे इथून रात्रीचं जर म्हणजे कोणी जात असेल त्याला सेफ आहे? हो, नाहीच म्हणजे रस्त्याला लाईट आणि रस्ता नीट पाहिजे. अनोळखी लोक इथं येऊन पडतात, तर माझं समोर दुकान असल्यामुळं मला रोज दिसण्यात येते हे. आणि तुमच्या सोबत म्हणजे तुम्हाला जास्त म्हणजे धाक असेल? मग आहेच की, एक तर इथून वरनं गाड्या घासत येतात, फार दुकानात शिरल्या होत्या परवा तरी एक गाडी. म्हणजे पडल्यामुळे? हो, पडल्यामुळे. रोज एक ऍक्सिडेंट होतो इथं आणि शासन म्हणतंय की खड्डेमुक्त पुणे करा, तर तसं काय होत नाहीये. अगदी हे आता तुम्ही निदर्शनास आणलं तर इथं जवळजवळ 50 खड्डे आहेत, तर त्या खड्ड्यांचं करायचं नाही. रोज एक ऍक्सिडेंट इथे होतोय. बरं, आजूबाजूचे दुकानदार इथं असल्यामुळे त्यांचा काहींचा जीव वाचवलाय दुकानदारांनी. अक्षरशः त्यांना हॉस्पिटलचे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्या या लागलेल्या मनुष्याला असो, महिलांना असो, त्यांनी दवाखान्यात नेऊन सहकार्य केलेले. तर अशी सूचना आहे शासनाकडे की त्यांनी हे खड्डे त्वरित बुजवावे व जे रोजचे ऍक्सिडेंट होतात त्याचा निष्कर्ष करावा, असं माझं म्हणणं आहे.
जसं की आपण आता पाहिलं की हा सगळ्यात जास्त त्रास आहे जो इथं ह्या नागरिकांना होता. इथं रोजच्याच बेसिसवर इथं ऍक्सिडेंट होतोय हे पण नागरिकांचं म्हणणं आहे. आणि कंप्लेंट करूनही महानगरपालिकेची या गोष्टीकडे अजूनही लक्ष नाहीये आणि दक्षता तर कुठूनच महानगरपालिका घेत नाहीये. म्हणजे इथं अजून 2-3 जीव गेल्यानंतर महानगरपालिकेचं ह्या सगळ्या गोष्टीवर लक्ष जाणार आहे का? आणि बॉम्बे हायकोर्टनं जो निर्णय दिलेला आहे यावरही अजून महानगरपालिकेचं लक्ष नाहीये. आता पुढे काय होतं किंवा तुमच्याही परिसरामध्ये असं काही खड्डे कुठे असतील किंवा तुम्हाला आढळत असतील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा. तोपर्यंत मी मृदुला नारळे, न्यूज डॉट्स पुणे.